आज या नदीला काही विचारायचं होतं. तू इतकी वर्ष वाहतेस, पण तुला थकवा कधी आला नाही? नदी काही बोलली नाही, ती फक्त वाहत राहिली. मग मंदिराकडे पाहिलं, तिथेही शांतता होती. पण त्या शांततेत एक उत्तर दडलं होतं. जे स्वतःसाठी जगत नाही त्यांना थकवा येत नाही. आणि हेच वाक्य मला एका अशा संतांची आठवण करून देते, ज्यांनी स्वतःपेक्षा भक्तांच्या जीवनाला मोठं मानलं. ते म्हणजे विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराज. नमस्कार, मी शैलेश रासेकर आणि मी गायत्री खोके. वारी जगन्नाथाच्या आजच्या नवीन भागात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मंडळी, आजची आपली वारी आहे चंद्रपूरच्या इराई नदी काठी असलेले विदेही सद्गुरू जगन्नाथ बाबा मंदिर येथे. विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराज यांनी आपल्या भ्रमंतीच्या प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी भेटी दिली आणि त्यातीलच एक भेट म्हणजे इराई नदीकाठी असलेले एक मंदिर. विदेही सद्गुरू जगन्नाथ बाबा हे 1984 ते 1992 या कालावधीत येथे 2 वेळा येऊन गेले. यामध्ये संत जगन्नाथ बाबा हे 1984 मध्ये महाशिवरात्रीच्या वेळेस येथे 10 दिवस राहून गेले. विदेही सद्गुरू जगन्नाथ बाबा यांच्या मूर्तीची स्थापना 11 एप्रिल 2003 मध्ये झाली. मंडळी, वार्षिक महोत्सवासोबतच येथे गुरुपौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, तान्हा पोळा, आषाढी व कार्तिक एकादशी इत्यादी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी केले जाते. तसेच दर महिन्याच्या 16 तारखेला घुगरीकाला व दर गुरुवारला श्री सुरेश मत्ते यांच्याकडून झुणका भाकर वितरण करण्यात येते. मंडळी नमस्कार. सद्गुरू जगन्नाथ बाबांच्या या पावनभूमीत आपलं सहर्ष स्वागत आहे. सद्गुरू जगन्नाथ बाबाबद्दल सांगायचं झालं तर 1984 मध्ये सद्गुरू जगन्नाथ बाबा महाशिवरात्रीच्या वेळेस इथं हप्ताभर उपस्थित होते.